पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाणार का न्यूझीलंडची टीम सेमीफायनलमध्ये जाणार? आज फायनल होणार, तिसरी टीम कोणती असणार आहे ती सेमीफायनलमध्ये जाणार? तर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी किती रन्स आणि किती ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकावा लागेल याचे संपूर्ण समीकरण, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, काल इंग्लंडने टी30च्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आणि पाकिस्तानला एक संधी भेटलेली आहे सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. पाकिस्तानचा आज एक सामना शिल्लक आहे. आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर या सामन्यामध्ये पाकिस्तानला विजय होणे गरजेचे आहे. फक्त पाकिस्तानला विजय होऊन पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये जाणार नाही. तर पाकिस्तानने जर प्रथम बॅटिंग केली तर श्रीलंकेला 64 रन्सनी पाकिस्तानला पराभूत करावे लागेल. तर पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. आणि पाकिस्तानने जर चेस केले तर 13 ओव्हर्स 1 बॉलमध्ये 13.1 ओव्हर्समध्ये श्रीलंका जे टार्गेट देते ते पाकिस्तानला चेस करावे लागेल. म्हणजे श्रीलंकेने 200 धावा बनवल्या प्रथमतः बॅटिंग करून. तर पाकिस्तानला त्या धावा 13.1 ओव्हरमध्ये चेस करायचे आहेत. आणि पाकिस्तान टीमने प्रथम बॅटिंग केली आणि 200 रन्स बनवल्या. तर 64 रन्सनी पाकिस्तानला हा सामना जिंकायचा आहे. ते थोडे कठीण वाटत आहे, परंतु पाकिस्तानची टीम ही सेमीफायनलमध्ये यावी आणि भारताविरुद्ध पाकिस्तान फायनल सामना व्हावा असे सर्वांना वाटते. परंतु जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर श्रीलंकेला 64 रन्स किंवा श्रीलंका जे टार्गेट देते ते 13.1 ओव्हरमध्ये चेस करायचे आहे. कारण पाकिस्तानचे नेट रन रेट हे -0.461 इतके आहे आणि न्यूझीलंडची नेट रन रेट 1.390 इतके आहे. न्यूझीलंडचे नेट रन रेट 3 पट पाकिस्तानच्या पुढे आहे. त्यामुळे पाकिस्तानला 64 रन्सनी सामना जिंकायचा आहे आणि 13.1 ओव्हरमध्ये सामना जिंकायचा आहे. जर पाकिस्तान हे केले तर पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये जाईल. आणि जर पाकिस्तान हे करण्यात अपयशी ठरले तर न्यूझीलंड आणि इंग्लंड हे ग्रुप 2मधून सेमीफायनलमध्ये जातील. तर आपले प्रिडिक्शन काय आहे? पाकिस्तान इतक्या मार्जिनने श्रीलंकेचा पराभव करेल का न्यूझीलंडची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.